नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीची मुदत ही 24 जानेवारी 2026 रोजी संपलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मोबाईलवरती ई पीक पाहणी केलेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांची काही अडीअडचणीमुळे ई पीक पाहणी करणे शक्य झाले नाही. अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायची असेल तर त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या सहायकाच्या मार्फत या ठिकाणी ई पीक पाहणी करून घ्यावी. ही ई पीक पाहणी करण्याची तारीख तुम्हाला 25 जानेवारी ते 10 मार्च पर्यंत या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या कालावधीच्या आत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पिकाची ई पीक पाहणी या ठिकाणी करून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई पीक पाहणी या ठिकाणी केली नाही तर तुम्हाला शासनामार्फत जे या ठिकाणी मदत या ठिकाणी मिळते, ती मदत या ठिकाणी मिळणार नाही. तुम्ही पीक विमा जर काढलेला असेल तर जर क्लेम जर करायचा असेल, क्लेम जर होत असेल तर तुम्हाला क्लेम सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही. आणि महाडीबीटी पोर्टल मार्फत ज्या योजना पिकासंबंधित ज्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात त्याचा लाभ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. त्याकरता तुम्हाला तुमच्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी करणे जरुरी आहे आणि तुमच्या सातबाऱ्यावरती नोंद या ठिकाणी करून घेणे जरुरी आहे. ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आतापर्यंत ई पीक पाहणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की त्यांच्या सातबाऱ्यावर त्या पिकाची नोंद या ठिकाणी आली का ते तुम्ही चेक करून घ्या. जर नोंद आली नसेल तर संबंधित तलाठ्याशी संपर्क साधून नोंद का आली नाही याची विचारपूस चौकशी या ठिकाणी करून घ्या. आणि परत जर या ठिकाणी ई पीक पाहणी करावं लागत असेल तर ती सहायकाच्या मार्फत या ठिकाणी ई पीक पाहणी करून घ्या. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही होती ई पीक पाहणी करण्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.